पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होऊन आता आचारसंहिताही सुरू झाली आहे। त्यामुळे अनेक भावी इच्छुक उमेदवारांनी आपापली मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असून जनतेमध्ये आपला व आपल्या कार्याचा ठसा उमटवून मतदार राजाचे मन कसे जिंकता येईल व आपल्याला भरघोस मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत। त्यानुसार कळंबोली परिसरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला प्रदेश सचिव व शीतल सोशल हेल्थ फाउंडेशनच्या अध्यक्षा शीतलताई माळवे या देखील संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली। तसेच पूर्ण ताकदीनिशी आम्ही शीतलताई यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना निवडणुकीत कसे निवडून आणता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महिला कार्यकर्त्यांनी यावेळी कोकण संध्याशी बोलताना सांगितले। शीतलताई माळवे या सामान्य कुटुंबातील धनगर समाजातील मेंढपाळाची कन्या व एका शेतकऱ्यांची लेक असल्यामुळे कळंबोली परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी नेहमीच कार्य करत असतात। त्यांच्या स्वतःच्या शीतल सोशल हेल्थ फाउंडेशन मार्फत सर्वप्रथम शिक्षणाचा प्रश्न सोडवण्याचं काम केलं जात असून या फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या मुलांचे शिक्षण होत नाही त्या मुलांचे शिक्षण फाउंडेशनच्या माध्यमातून करून देण्याचं काम शीतलताई करीत असतात आणि त्यानंतरही करत राहणार। तसेच बेरोजगारीसारख्या प्रश्नांवर देखील त्या काम करणार असून रोजगार मिळावा, त्यातून बेरोजगारांना नोकऱ्या, महिला शासकीय योजनेतून रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी देखील त्या काम करत आहेत। कळंबोलीत चांगले रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता हव्यात, सुरक्षित परिसर आणि शिस्तबद्ध पार्किंग तसेच काम करणाऱ्या माणसांचा वेळ वाचवणारी व्यवस्था हवी यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत। शीतलताई माळवे यांचा आरोग्य विषयात खूप मोठा सामाजिक हातभार असून त्यांनी विविध आरोग्याचे विषय याआधी सांभाळले आहेत। हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे बिल कमी करणे, रुग्णांना योग्य सेवा कशी मिळेल यासाठी धावपळ करणे यांसारख्या अनेक समस्या त्यांनी सोडवल्या आहेत। तसेच शीतलताई माळवे यांचा धनगर समाजातील विशेष पगडा असून कळंबोलीत धनगर समाजाचा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळे धनगर समाजाच्या विकासासाठी देखील त्या पूर्ण प्रयत्न करणार असून शीतलताई माळवे यांच्या पाठीमागे धनगर समाजाची मोठी ताकद असल्याने त्या महापालिका निवडणुकीत नक्कीच बाजी मारतील असा विश्वास त्यांचे हितचिंतक व्यक्त करत आहेत।